खुश असतील आता, कारण निर्धार चषक या चषकावरती खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन आता चषकाला हकदार ठरतील, कारण आता चांगली कामगिरी त्यांची मैदानावरती राहिली आहे सावरले टीमची. त्यांना सुद्धा आम्ही पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देतोय. पंच सामना चालू करा. गोलंदाजी मार्क वरती योगेश. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं. नितीन धुळे क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव आहे आणि तो चेंडू फेकून दिलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. गोलीगत चौकार. डीजे डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय चौकार आलाय. अतिशय सुंदर कामगिरी आता मैदानावरती नितीन धुले करतोय बीड टीमसाठी. बीड बुद्रुक आणि त्याच्या विरोधात मात्र फाईट करतोय तो प्रणित जंगमचा हा मुलगाव संघ मैदानावरती. आपण बघतोय नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मुलगाव टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते बी टीमला. चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव गेला. आपण बघतो हरेश अगदी पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं. पहिल्या चेंडूवरती 4 धाबा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता. हा चेंडू रोशन दाबणे ज्यांनी टीम बॅक केली. आपण बघतोय सावरले टीम. पण या चेंडूवरती नितीन धुलेला पकडलं. बॅटला ब्रश झाला चेंडू आणि प्रणित जंगमच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाते नितीन धुलेचा. मात्र या ठिकाणी खेळ संपला. डीजे 2:33 झालेत. बघा हितेश पिंगलेंचा किती क्रिकेटवरती हरेश प्रेम आहे. ज्या ज्या ठिकाणी हरेश पिंगले असतात ना त्या त्या ठिकाणी हितेश पिंगले तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम आहे. बैलगाडा शर्यत असू द्या, क्रिकेट असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये नक्कीच ते आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरती. त्यांना सुद्धा आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. धावफलकावरती धाबा लागल्या. 4 धाबा. नितीन धुलेच्या बॅटमधून चौकार आला. त्याच्यानंतर गेलेले निर्धाव चेंडू थोडंसं विचार करण्याचा भाग पाडतात ते बीड बुद्रुक टीमला. अगदी 1 विकेटचं पतन झालंय. नितीन धुले बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. जय जय धुले. जय धुले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रवाना झालाय. जयचा खेळ मागच्या मॅचमध्ये आपण बघितला. थोडीसं टिसूल कामगिरी मैदानावरती जयची राहिली. हा चेंडू जबरदस्त पायंडले क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक गोलीच्या बेगाने चेंडू पर्यंत जाणार. तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला दणदणीत चौकार. धन्यवाद. चेंडू द्या मैदानामध्ये. धाव फलकावरती धाबा लागल्यात ते आता 8 धाबा. चेंडू द्या मैदानामध्ये. चेंडूची पूर्तता करा. भेटला चेंडू. अगदी बीडचे खेळाडू बघा किती हुशार आहेत. त्याने तो चेंडू खऱ्या अर्थाने मी तो शोधून आणला तेजसनं आणि अगदी धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 8 धाबा. जयच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं मात्र बीड टीमच्या धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 1 बाद 8 धाबा. 1 बाद 8. योगेश गोपाल या गोलंदाजी मार्कवरती आहे. अगदी त्याच्यावरती आक्रमण चालू आहे ते बीडकरांचं. हा चेंडू, त्या चेंडूला अगदी पहिले बघितलं आपण जयनं बॅट खोलली होती
त्याच्यानंतर तो चेंडू थोडासा झपकन आतमध्ये येणार होता, त्याला समजलं, त्याने त्या चेंडूला सन्मान दिला. 1 धाब्या चेंडूवरती मिळती या. षटक संपल्याचा निर्बाला मात्र पंचांचा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 9 धाबा. डीजे टायगर ग्रुप अगदी फार चर्चेमध्ये आणि त्या खऱ्या अर्थानं आपण बघतो टायगर ग्रुपचे एक धडाडीचे कार्यकर्ते. खऱ्या अर्थानं आपण बघतो मनोजजी पाठारे मॅचचा आस्वाद घेतात. कारण लाईट्स ऑफ करा. धावफलकावरती धाबा लागल्यात 9 धाबा. दुसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज प्रणित जंगम जो कर्णधार आहे मुलगाव टीमचा. गोलंदाजी मार्क वरती, त्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार. जयच्या बॅट मधून चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. आहा म्हणता गोलीच्या बेगाने गेलाय. चौकार. धन्यवाद. डीजेवाले सुद्धा आता पेटलेत. अगदी डीजेला माहिती आहे जे सकाळचं सत्र चालू झालंय, कारण त्यांनी एक मनसुबा आखलाय. या चेंडूवरती आपण बघतोय जयने या चेंडूला तटपलं. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आहे. बघा अगदी मुलगाव टीममध्ये जर पाहायला गेला तर किती छोटे छोटे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कॅप घातले तो खेळाडू बघा. अगदी त्याची जरी मी तर म्हणेन मूर्ती लहान असली तरी कीर्ती खूप मान आहे. कारण प्रणित जंगम यांना आम्ही मगाशी विचारलं की 99 नंबर जर्सीचा हा खेळाडू आहे, तो अगदी त्याचा आम्ही खऱ्या अर्थाने विशेष कौतुक करू. अतिशय सुंदर कामगिरी त्याची मैदानावरती राहिली. ओमकार या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपनं हा प्रयत्न केला होता. प्रयत्न थोडासा अंगीत आला फलंदाज बी टीमचा आणि या चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. जसजसे निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण वाढत चाललंय बी टीमवरती. 14 धाबा धावफलकावरती लागल्यात. जरी 2 चौकार बसले असले हरेश, तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जातंय मुलगाव टीमकडून. प्रणित हुशार आहे. प्रणितला माहिती आहे जर नितीन दुले जरी बाद झाला असला, जय आणि नवीन फलंदाज मैदानावरती आपण बघतोय माही ही जोडी मात्र मैदानावरती आहे. हा चेंडू बॅटला ब्रेक झाला. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये खराब क्षेत्ररक्षण करतोय 27 नंबर जर्सीचा हा खेळाडू. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 16 धावा. अल्पेश थरकुडे अगदी आम्हाला एक ठिकाणी कलोतेच्या मैदानावरती भेटले होते आणि जसे ते बोलत होते ना तसंच घडत होतं मैदानावरती. मी तेव्हा अल्पेश थरकुडेनं प्रश्न केला की तुम्हाला एवढं कसं माहीत झालं. ते बोलतो तो क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, कारण बऱ्याचशा वर्षापासून क्रिकेटमध्ये जोडले जातात आणि त्याच्या नावाने मात्र लवजी टीम प्रत्येक मैदानावरती खेळते. तब्बल 5 लाख रुपयाची इनामे असलेली नगराध्यक्ष ट्रॉफी सुद्धा त्या ठिकाणी खेळेल लवजी टीम. त्यांना सुद्धा आम्ही पुढील वाटसाठी खूप सारे शुभेच्छा देऊ. धावफलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 16 धाबा. 16 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी अल्पेश थलकुरे खूप हुशार आहेत, कारण त्यांना बराचसा अनुभव आहे क्रिकेटवरती. हा चेंडू या चेंडूवरती अगदी फटका जोरदार होता, पण फटक्यामध्ये दम नव्हता, ताकद नव्हती. एकच धाब्या चेंडूवरती मिळती या. एका धाब्याच्या बरोबरीनं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा येतात त्या 17 धाबा. हा संधी असेल ते आमच्या डीजेला. डीजे आतमध्ये ठेवा. धावफलकावरती धाबा टोटल लागल्यात त्या 17 धाबा. 17 धाबा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. अगदी टीम मिटिंग अजिबात करू नका त्या ठिकाणी विनंती असेल मुलगाव टीमला. अगदी माही आणि
जय धुले काय खेळ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा राहिलाय. खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हरेश करतायत, पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडू बॅटना थोडासा बिसावतं. एकेरी दुहेरी धावेवरती त्यांना आता खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन प्राधान्य द्यावं लागते. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 17वरती. 17 धावफलकावरती लागल्यात. फलंदाज 2 बॉल मध्ये 2 सिक्स मारल्यावर पिंपळनेर येथील भावी नगरसेवक मोहित एकंडे यांच्याकडून 501 रुपये बक्षीस. धन्यवाद धन्यवाद. पिंपळनेर येथील भावी नगरसेवक मोहित एकंडे यांच्याकडून 501 रुपये बक्षीस. 2 बॉल मध्ये 2 षटकार. फलंदाज धन्यवाद धन्यवाद भाऊ. या चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 षटकार. मोहित एकंडे नगरसेवक पिंपळनेर धुले जिल्हा. बघा निखिलजी देशमुख यांच्यावरती प्रेम आहे. धुले जिल्ह्यातून ते मॅच बघण्यासाठी व्यासपीठावरती आलेत. अगदी त्यांचा सत्कार घेणं आता फार गरजेचं असेल. बसून घ्या पाहुण्यांना आपण विनंती करू, या आपण व्यासपीठावरती. अगदी मोहित सर आपण या व्यासपीठावरती. तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बघा निखिलजी देशमुख यांनी निर्धार केला होता या चषकाचा. रोहित पाडगे खऱ्या अर्थाने रोहित पाडगे आपण बघतोय निर्धार चषक हे नाव खऱ्या अर्थाने मी तर त्यांनी शोधून काढलं निर्धार. आणि निर्धार ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. आणि आज या दुसरी रात्र या स्पर्धेची आपण बघतोय मैदानावरती. अतिशय चांगला खेळ आता मैदानावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा आतापर्यंत राहिला आहे. 17 धावा फक्त धावफलकावरती लागल्यात आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती आहे. 3रं षटक घेऊन आलाय. पुनश्च एकदा सांगतोय 2 बॉल 2 षटकार. मोहित एकंडे यांच्याकडून 501 रुपयेचं बक्षीस. चौकारवर नाही दादा, नाईस शॉट बट 2 बॉल 2 सिक्स. मोहित एकंडे यांच्याकडून 501 रुपयेचं बक्षीस. धन्यवाद. धावफलकावरती 21 धाबा. धावफलकावरती 21 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी 3रं षटक आहे. स्पीडअप घ्या, उशीर होतोय सामन्याला बराच. आपण लक्ष द्या पंच. या चेंडूवरती मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला होता तेजसनं, पण या चेंडूवरती काही घडलं नाही. हरेश आपण बघतोय निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 21 धाबा. 21 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी अतिशय चांगली कामगिरी आता मैदानावरती चालू आहे. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रणित जंगमची ही टीम मैदानावरती झुंज देती. एका बाजूला कर्जत विभागातील नामांकित संघ, या संघाकडे पाहिलं जातं तो बीड संघ मात्र आता थोडीशी कमतरता भासून देतोय मैदानावरती. आणि या चेंडूवरती डिरेक्ट हिट. तेजस हा फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन डीजे ठोक. प्रितेश आणि चारू या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी संतोष जोरकर साहेबांना विनंती करतोय, धुलेवरून आपले पाहुणे आले, त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. प्रितेश यांचं स्वागत करायचंय. प्रितेश यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मोहित एकंडे नगरसेवक आपण बघतोय, यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. मोहितजी एकंडे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या.
गोलंदाजी मार्क वरती सर्वेश्वरती आक्रमण झालाय. क्षेत्ररक्षक आपण बघतोय स्क्वेअर लेग क्षेत्रातला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती धावा मिळतात त्या. फक्त एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 22 धावा. अगदी तिसरं षटक या प्रगतीपथावरती. डीजे ठोक धन्यवाद डीजे. धावफलकावरती हरेश धाबा लागल्यात 22 धाबा. अगदी शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. नवीन फलंदाज शिवम मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. शिवम आणि आपण बघतोय जय धुलेवरती बऱ्याचशा अपेक्षा असतील मी तर म्हणे बीडकरांच्या. कारण आता थोडीशी संकटात सापडली टीम. आपण बघतोय धावफलकाचा विचार करायला गेला तिसरं षटक आहे प्रगतीपथावरती आणि 22 धाबा धावफलकावरती. सर्वेश शेंडे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावरती. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय पण 27 नंबरचा हा खेळाडू मात्र झेल सोडत नाहीये. त्याला माहिती आहे शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. शेवटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फलंदाज मात्र बी टीमचा बाद झालाय आणि धावफलकावरती धावा टोटल लागल्यात त्या 22 धावा. येणारे 18 चेंडू 23 धावांची गरज असेल ती प्रणित मुलगाव टीमला. तोपर्यंत संधी असेल डीजेला. शेवटचे 18 चेंडू आणि शेवटचे 18 चेंडू 23 धावांची गरज आहे मैदानावरती. अगदी नितीन धुले सारखा घातक आणि विस्फोटक गोलंदाज मैदानावरती असेल त्याला त्या धावा आता रोखावे लागतील मैदानावरती. कारण फलंदाजीच्या माध्यमातून त्यानं थोडंसं नाराज केलं बीडकरांना अगदी. पण आता मात्र त्या मैदानावरती धावांना ब्रेक थ्रू लावावा लागेल बी टीमला आणि या धाबा कराव्या लागतील प्रणित जंगमच्या मुलगाव टीमला. पण काय घडतंय काय बिघडतंय पानापर आता औषधीचं ठरणार आहे. शेवटच्या 18 चेंडू 23 धावांची गरज. बॅटर पाठवा मैदानामध्ये. स्पीडअप घ्या. अगदी ऋषी आणि प्रणित जंगम ही जोडी मात्र मैदानावरती आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. प्रणित जंगम आणि ऋषी. शेवटचे 18 चेंडू 23 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतोय. नक्कीच आमचे पाहुणे आपण बघतोय मोहितजी एकंडे साहेब या ठिकाणी भावी नगरसेवक आहेत पालघरचे. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी मोहितजी एकंडे साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं मात्र निर्धार चषक 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून स्वागत असेल. शेवटचे 18 चेंडू 23 धावांची गरज आहे मैदानावरती. सलामीची जोडी मैदानावरती स्ट्रायकर एंडला उभा आहे तो प्रणित जंगम आणि नॉन स्ट्रायकरला ऋषी ही जोडी मात्र मैदानावरती आहे. प्रणित जंगम आणि ऋषी मोहित एकंडे साहेबांना आपण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. निर्धार ट्रॉफी 2025चे पर्व जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा आपण समोर न्या. अगदी स्पर्धा फार मोठी आहे. निखिलजी देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न किशोरदादा येरुणकर यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्णपणे त्यांनी आता साकार केलंय. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती प्रणित जंगमला माहिती आहे धाबा होतील आपल्याला 18 चेंडूमध्ये 23. त्यानं समीकरण थोडंसं कमी करण्याचं काम मैदानावरती केलं. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेशा झालाय. शेवटचे आता 17 चेंडू आणि 22 धाबांची गरज आहे. शेवटचे 17 चेंडू 22 धाबांची गरज. मोहित शेठ एकंडे आपण बघतोय आमचे भावी नगरसेवक आहेत पालघरचे या व्यासपीठावरती आले. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निखिल देशमुख यांच्यावरती असलेलं त्यांचं निस्वार्थ प्रेम. टॉस या ठिकाणी केला जाईल.
अल्पेश 11 लवजी आणि त्या ठिकाणी रोशन दाबणे यांच्या नावानं सावरली टीम खेळती. या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. सावरली टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. अल्पेश तरकुडे सुद्धा उपस्थित आहेत. आपण विनंती करतोय पाहुण्यांना प्रशांतदा खांडेकर यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रशांतदा खांडेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मोहित एकंडे यांच्या माध्यमातून आपण बघतोय लगातार 2 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मोहित एकंडे साहेबांकडून आपण बघतोय लगातार 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ते मुलगाव टीमसाठी प्रशांतदा खांडेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. चेंडू जातोय खेळपट्टीवरती निर्धाव. या ठिकाणी आता स्वागत घेतलं जाईल. आम्ही विनंती करतोय संतोषजी जोरकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मोहित शेठ एकंडे या साहेबांचे या ठिकाणी स्वागत करायचे. आमचे भावी नगरसेवक आहेत आपण बघतोय पालघरचे, त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मायाचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र WTCच्या माध्यमातून ही पूर्णपणे 198 देशांमध्ये वाहिनीवरती प्रसारित होती ही स्पर्धा. निखिलजी देशमुख यांची निर्धार ट्रॉफी 2025. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, ऋषीनं मात्र या चेंडूवरती तुटून पडला. चेंडू हा म्हणता गोलीच्या वेगाने जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. डीजे ठोक. धन्यवाद. अगदी स्वागत केलं जाते पाहुण्यांचं. षटक संपलंय. स्वागत करून घ्या पाहुण्यांचं. या स्वागत करून घ्या. आमच्या स्वागताचा तुम्ही स्वीकार करा. निर्धार ट्रॉफी 2025 पर्व आहे. अगदी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा लागल्यात 9 धाबा आणि शेवटचे 12 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू 14 धाबांची गरज. अगदी संतोषजी जोरकर यांच्या शुभ हस्ते, निखिल दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. मोहितजी एकंडे आमचे पालघरचे आपण बघतोय भावी नगरसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अगदी पूर्णपणे त्यांची टीम या व्यासपीठावरती निखिलदादा देशमुख यांच्यावरती असलेलं त्यांचं निस्वार्थ प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर जरी पाहायला गेलं तर रात्रीचे आपण बघतोय 2:54 मिनिटं झालेत आणि त्यांनी मात्र या ठिकाणी त्यांची वर्गणी लाभली. त्यांचं मात्र आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. रोशन दाबणे यांच्या टीमनं मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय सावरली टीमनं. अगदी दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. शेवटचे 12 चेंडू 14 धावांची गरज आहे मैदानावरती. गोलंदाजी मार्क वरती जय धुले गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. पहिला चेंडू जबरदस्त प्रहार, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं. क्षेत्ररक्षक मात्र फार मोठी चुकी करतोय. हा म्हणता गोलीच्या वेगानं गेला हा नशिबाचा चौकार. डीजे ठोक. आ, 11 चेंडू आणि 10 धाबांची गरज आहे. शेवटचे 11 चेंडू 10 धाबांची गरज. चांगली कामगिरी आता मैदानावरती चालू आहे. ती प्रणित तिलेबन मुलगाव टीमची सुंदर कामगिरी मैदानावरती चालू आहे. अगदी प्रेक्षकांची मनं आता जिंकतोय तो फलंदाज प्रणित जंगम.
अगदी मोहित शेठ एकंडे यांच्या माध्यमातून आपण बघतो जे नगरसेवक आहेत, भावी नगरसेवक, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलंय जय धुलेनं जर विकेट घेतली कोणत्याही चेंडूवरती तर मात्र त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अगदी एटीएम खुलं आहे साहेबांचं. त्या एटीएम मध्ये आता संधीचं सोनं जय धुलेला करावं लागणार मैदानावरती. पण प्रणित जंगम प्रेक्षकांची मनं जिंकतोय. या चेंडूवरती अगदी आडवून मारण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न थोडासा अंगीट आला, चेंडू गेला खेळपट्टीवरती निर्धाव. जसजसे निर्धाव चेंडू जाणार तसं दडपण आता वाढत चाललंय. ते मुलगाव टीमवरती शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, ते 9 आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हेलो हेलो हैरी, ये मुकाबला कांटे का होगा, इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है. 9 गेंदे 10 रनों की जरूरत है. बैकफुट पे जाके स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, अब 8 गेंदे 10 रन. मजा आएगा इस मैच में. हमारे आने वाले चुनाव में जो पार्षद का सपना देख रहे हैं, पालघर से मेहमान आए हुए, उनका भी हम स्वागत करेंगे. लेकिन मैच कांटे का होगा. इससे आगे का जो मैच है वो भी कांटे का होगा, क्योंकि निर्धार ट्रॉफी है ये, और हर एक ने यह जज्बा बनाया है कि इस ट्रॉफी को हम ही जीतेंगे. निर्धार किया है सभी खिलाड़ियों ने कि ये ट्रॉफी मेरे ही गांव में जानी चाहिए. रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी, और नंबर मिलेंगे 4. प्रणीत जंगम का एक और खूबसूरत चौवा. रिवर्स स्वीप जिसे हम कहते हैं, कैसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे, और ना चले दोस्तों तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती. ठोक दीजिए. सत्रह धावा धावफलकावर लागल्यात. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. अभी भी 7 गेंदे 6 रनों की जरूरत. प्रणीत जंगम ने हल्के हाथों से इस गेंद को खेला. शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया. सिंगल मिला. ओवर थ्रो क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन, और इस एक रन से आने वाली 6 गेंदे और 5 रनों की जरूरत. 18 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. बॉलर के लिए 500 का इनाम था विकेट लेने पर. कांटे की टक्कर जरूर होगी, इसमें कोई दौरा नहीं है. बीड़ टीम जो गेंदबाजी के लिए मानी जाती है, बीड़ बुजुर्ग, लेकिन क्या शुभम घुड़विंदे के हारने के बाद प्रणीत जंगम ये दूसरा मुकाबला जीतेंगे? मोहित सर यहाँ पर इस मैच का मजा ले रहे हैं. पालघर से आए हुए हैं. उन्होंने देखा यहाँ पर क्रिकेट शुरू है, और 2 गेंदों में 2 6, लेकिन 2 6 आएंगे नहीं यहाँ पे, क्योंकि रन चाहिए 5. एक छक्का आ सकता है. 1 6 500, 501 का इनाम. लेकिन मोहित साहब ने अगर तय किया तो अंपायर्स और कमेंटेटर्स को भी इनाम वो दे सकते हैं, तय किया तो. पुणे से आए हुए हमारे डीजे ऑपरेटर दुर्गेश घाड़गे, इनका भी हम स्वागत करेंगे. लेकिन मोहित सर इस वक्त मैच देख रहे हैं. कांटे की टक्कर है, लेकिन जीत की मछली किस टीम के कांटे में फंसेगी? जीत की मछली किस कांटे में फंसेगी? गेंदबाज, और ये बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला है एक्स्ट्रा कवर रीजन पर. नंबर मिलेंगे 4. आने वाली गेंदें बची है 5. जीत के लिए प्रणीत मुलगांव, प्रशांत शेंडे प्रतिष्ठान, इस टीम को जरूरत है महज 1 रन की. 1000 का इनाम है इस गेंद के ऊपर, अगर सिक्सर आता है तो. सिक्सर आता है तो 6 के लिए मोहित एकंडे की तरफ से. लेकिन देखिए 1000 से बड़ी जीत है,
बल्लेबाज ने सोचा, सिंगल निकाला और इस मैच को जीता प्रशांत शेंडे फाउंडेशन प्रणीत जंगम की मुड़गांव टीम ने। तो मेहमान जो आए हैं उनका हम